आज आपण ओल्या नारळाचे लाडू करत आहे। आता पावसाळा सुरू आहे। या सीझन मध्ये ओले नारळ मार्केटमध्ये मिळते आणि समोर भरपूर फेस्टिवल्स आहे। त्यानिमित्त ओल्या नारळाचे लाडू मी करत आहे। हे लाडू लहान मुलांना आणि मोठ्यांना पण खूप आवडते आणि उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। चला तर आता पाहूया ओल्या नारळाचे लाडू। नमस्कार, ज्योती हेल्दी यार्ड मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण जिभेवर विरघळणारे एकदम पांढरे शुभ्र खुसखुशीत ओल्या नारळाचे मलाई लाडू बनवणार आहे। ओल्या नारळाचे लाडू तुम्ही एकदा करून ठेवले तर फ्रीज मध्ये 15 दिवस टिकतात। पुष्कळ जणांचे लाडू एकदम ओलसर होतात किंवा एकदम कोरडे होतात, पण नारळाचे लाडू करताना बऱ्याच जणांना अशा अडचणी येतात। नारळाचे किसाचे आणि साखरेचे मी तुम्हाला परफेक्ट माप सांगत आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी ओले 2 नारळ घेतले। या नारळाची ब्राऊन साल शिलनेने काढून घेतली आणि छोटे छोटे स्लाइस केले आणि स्वच्छ 2 पाण्याने क्लीन केले। आता नारळाचे स्लाइस मिक्सर पॉट मध्ये घालून याचा किस करून घेऊ। मी 1 पाव पनीर घेतले। हे पनीर किसणीने किसून घेऊ। पनीरने लाडवाला मलाई टेक्स्चर येते। हे बघा, 2 ओल्या नारळाचा 2 वाटी किस आपला झालेला आहे। आता गॅस मीडियम फ्लेम वर ऑन करू आणि पॅन मध्ये 1 चम्मच तूप घालू। आता तूप मेल्ट होऊ देऊ। तूप मेल्ट झालेले आहे। आता या तुपामध्ये ओल्या नारळाचा खोबरकीस घालू। ओल्या नारळाचा खोबरकीस 2 वाटी आहे आणि चम्मच सारखा फिरवून 3 ते 4 मिनिट खोबरकीस भाजून घेऊ आणि या खोबरकीसातील ओलावा निघून जाते आणि आपला खोबरकीस मोकळा होते। आता 3 ते 4 मिनिट खोबरकीस भाजून झालेला आहे। ज्या वाटीने आपण खोबरकीस मोजले होते त्याच वाटीने 1 वाटी मलाईचे यामध्ये दूध घालू आणि हे मिक्स करून घेऊ। मिश्रणात दूध घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट मिश्रणात चम्मच फिरवत राहू। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहे। आता 2 वाटी खोबरकीस असला तर 1 वाटी यामध्ये साखर घालू आणि हे मिक्स करून घेऊ। माप मात्र परफेक्ट घ्यायचे। माप जर परफेक्ट घेतले तर आपले लाडू अजिबात बिघडणार नाही। हे बघा, आपल्या मिश्रणाला छान ओलावा आलेला आहे। आता यामध्ये किसलेलं पनीर घालू आणि हे मिक्स करून घेऊ। या लाडवामध्ये पनीर घातल्याने मलाई टेक्स्चर येते आणि खायला खूप टेस्टी लागते। साखर आणि पनीर टाकल्यावर 7 ते 8 मिनिट चम्मच फिरवत राहू, म्हणजे आपला खोबरकीस साखरेची चाचणी ऑब्झर्व करेल। आता 7 ते 8 मिनिट आपले झालेले आहे। आता टेक्स्चर छान यावे म्हणून यामध्ये आपण 1 कप मिल्क पावडर घालू। हे बघा, मिश्रणाला एक तार आलेला आहे। आता गॅस ऑफ करू आणि मिश्रण कोमट होऊ देऊ। आता मिश्रण कोमट झालेले आहे। आता या मिश्रणामध्ये आपण विलायची पावडर मिसळू आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊ आणि लाडू बांधायला सुरुवात करू। हे बघा, आपले लाडू किती छान झालेले आहे आणि सुक्या खोबरकीस मध्ये कोट करू। हे कोट केल्याने खोबरकीसामध्ये दिसायला सुंदर दिसते। असेच बाकीचे लाडू आपण करून घेऊ। हे बघा, आपले ओल्या नारळाचे लाडू झालेले आहे। यावर मी पिस्ता घातलेला आहे। पिस्त्यामुळे लाडवाची टेस्ट छान येते। आपले लाडू किती सॉफ्ट आणि टेस्टी झालेले आहे। माझ्या व्हिडिओ प्रमाणे नारळाचे लाडू करून बघा।
माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.